श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आणखीन एका पादुकाविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर रुद्रस्वामींच्या समाधीखालील श्री स्वामीरायांच्या पादुका अक्कलकोट, बुधवारपेठ अक्कलकोट इथे ज्या पादुका आहेत त्याविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमधील त्यांचे प्रकट वास्तव्य चैत्रवद्य त्रयोदशी चतुर्दशी शके 1800 सन 1878ला थांबविले. तत्पूर्वी 2.5 महिने त्यांनी या घटनेचे संकेत सर्वांना दिले होते. माघ वद्य द्वितीया शके 1799 सन 1878ला बुधवार पेठेतल्या रुद्रस्वामींची समाधी असलेल्या जंगम मठात श्रींनी एक होम केला. अक्कलकोटातून गुप्त होण्याच्या प्रक्रियेची त्यांनी दिलेली ही जाहीर सूचना होती. परंतु महाराजांच्या कोणत्याही कृतीमध्ये गूढार्थ भरलेला असायचा. ते काय करीत आहेत, त्यांना काय सांगायचे आहे हे ते सुचवित असत. मग सेवेकरी त्याचा आपल्या परीने अर्थ लावत असत. या घटनेच्या आधीचा दिवस होता श्री गुरुप्रतिपदेचा. ही माघ वद्य प्रतिपदा. या दिवशी अक्कलकोटचे राजा गाणगापूरमध्ये जाऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणावर करत असत. परंतु श्री स्वामी अक्कलकोटात आल्यानंतर श्री दत्तगुरूंनी मालोजीराजे भोसले यांना दृष्टांत देऊन सांगितले की श्री स्वामी अक्कलकोटात आले असता आता गाणगापुरात येण्याचे प्रयोजन नाही. त्या वर्षापासून संस्थानातर्फे हा उत्सव दिन अक्कलकोटमध्येच मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. सन 1878ला मालोजीराजे हयात नव्हते. त्यांचे पुत्र शहाजीराजे अगदीच बालवयीन होते. संस्थानाचा कारभारामार्फत होत असे. परंतु ते सारेजण श्री स्वामीरायांचे भक्त असल्याने उत्सवाचा धडाका तसाच चालू होता. त्याप्रमाणे श्री गुरुप्रतिपदेचा उत्सव सन 1878लाही पार पडला. दुसऱ्या दिवशी श्री स्वामी महाराज जंगम मठात जाऊन बसले. रुद्रस्वामी नामक एका जंगम साधूंचे हे संजीवन स्थान होय. मठ तसा लहानच आहे. मठात एक छोटासा आड आहे. या आडाला पाणी नव्हते. तेव्हा श्री स्वामींनीच अतर्क्य लीला करून पाण्याची भरपूर उपलब्धता करून दिली होती. त्यामुळे महाराजांचे या मठात अधूनमधून जाणे येणे होत असे. महाराज येऊन बसले तेव्हा ते नेहमीच्याच शिरस्त्याप्रमाणे येऊन बसलेत असे सर्वांना वाटले. परंतु त्या दिवशी त्यांनी काही वेगळीच योजना होती. त्यांचे नित्य तेजस्वी रूप आज अगदीच उजळून निघाले होते. त्यांच्या लीलांना पार काय, त्यांचे वैभव तेच जाणत. कोणी त्यांच्या स्वरूपास योग्य शब्दात वर्णू शकत नाही. रुद्रस्वामी मठातील होमाकरिता बावडेकर बुवांनी गोवऱ्या दिल्या. सोळाप्पांच्या घरासमोर भक्तगणांनी दिलेल्या दानातून ते नृसिंहभान प्रासाद बांधण्यात आले. त्या मठाच्या समोर खाली डाव्या बाजूच्या रस्त्यावर आतील अंगास रुद्रस्वामींचा मठ आहे. या स्थळी भक्तगणांसह समर्थांची स्वारी आली. ही लिंगायत रुद्रस्वामींची जिवंत समाधी आहे. त्यासमोर सेवेकरांनी पलंग टाकला. महाराज त्यावर निजले. आदल्या दिवशी माघ वद्य प्रतिपदा गुरुप्रतिपदा असल्याने गावात मोठाच उत्सव झाला होता. त्या काळी अक्कलकोटात राहायची सोय सामान्यत होत नव्हती. म्हणून उत्सवानंतर कोणी विशेष थांबत नसत. हा प्रसंग उत्सवानंतर दुसऱ्या दिवशीचा. त्यावेळी लांबहून आलेले भक्तगण साधूजन मात्र अक्कलकोटातच थांबून होते. मुंबईहून ठाकूरदास बुवा आले होते. त्यांनी सकाळी कीर्तन केले. त्यावेळी बावडेकर बुवा पुराणिक श्रींच्या सानिध्यात होते. अचानक महाराज त्यांना म्हणाले, जा रे 2-4 टोपल्या गोवऱ्या घेऊन ये. महाराजांसमोर का असे विचारण्याची हिंमत कोणी दाखवत नसे. बुवा गोवऱ्या शोधायला गेले. एक टोपलीभर गोवऱ्या घेऊनही आले. तेव्हा महाराज त्यास म्हणाले, आपणास होम करायचा आहे, आणखी 2-3 टोपल्या घेऊन ये जा.
मग त्यांनी गावात जाऊन आणखी गोवऱ्या आणल्या. समाधीवर एक शिवबाण होता. त्यावर सेवेकऱ्याकडून महाराजांनी त्या गोवऱ्या रचल्या. हे सारे करण्याशिवाय सेवेकऱ्यासमोर काही पर्यायच नव्हता. त्यांनी तर एक मन तूपही आणून ठेवले. श्रींच्या समोर भक्तांनी ठेवलेले नारळ, खारीक, सुपाऱ्या, फळे, फुले, हार, वस्त्रे आणि जे जे पदार्थ होते ते सारे समाधीवर ठेवण्यात आले. मग सारे तूप त्यात ओतण्यात आले. संध्याकाळी महाराजांनी त्याला अग्नी दिला. त्या संपूर्ण दिवसात श्री स्वामीदेव पूर्ण उपोषित होते. ही घटना सारी योजनाबद्ध आहे. अग्निदेवता जेव्हा साऱ्या हविद्रव्याचा ग्रास घेत होती तेव्हा त्याची दाहकता इतकी होती की समोर जवळपास कुणी उभे राहणेही शक्य नव्हते. ज्यास जशी झळ बसत होती तसे सारे तितके दूर दूर सरकत होते. ही समाधी तशी घरगुती मठासारखी असल्याने धगधगणारा अग्नी आवाजही करीत होता. मठाचे हे बांधकाम मोठमोठ्याला पाषाणात असले तरी जागा मूळ गाभाऱ्यातल्या बैठकीवर असलेल्या शिवपिंडाचे काय झाले असेल असा साऱ्यांना प्रश्न पडला होता. हे अग्निदिव्य चालू होण्याआधी समाधीवर गोवऱ्या रचल्या जात असल्याने कळल्यावर रुद्रस्वामींच्या परंपरेचे 25 शिष्यगण रागारागाने तिथे श्रींना काही शासन करावे, जाब विचारावे या हेतूने आले. परंतु श्रींचे नुनसिंह रूप बघून एकालाही बोलण्याचे धारिष्ट झाले नाही. त्या लोकांना समाधीवरील गोवऱ्याच काढून टाकायच्या होत्या, पण त्यांना काहीही करणे शक्य तर झालेच नाही. परंतु त्यांना मठामध्ये आत येणेही जमले नाही. आता काय होणार असे म्हणता म्हणता महाराजांनी सारी सामग्री अग्नीच्या मुखी सोपवली होती. तेव्हा महाराज नेहमीच्या रूपात दिसत नव्हते. साक्षात नृसिंह अवतार काय होता असेल याची कल्पना उपस्थितांच्या नजरेसमोर उभी राहिली. अग्निज्वाळामध्ये तीळ, तांदूळ, तूप, फळे, तांबूल, पैसे साऱ्यांची आहुती स्वतः श्री स्वामी महाराज देत होते. त्यावेळी भडकणाऱ्या अग्निज्वाळांनी गाभाऱ्याच्या दगडाची इजा पोचविल हे आजही आपण पाहू शकतो. महाराज मात्र तिथेच बसून आहुती देत होते. यावरून त्यांची सामर्थ्य संपन्नता लक्षात यावी. ती प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती एक एक मंत्र स्पष्ट शब्दोच्चारात म्हणून स्वाहा म्हणत हविद्रव्य होमात अर्पित होते. होम झाला तो गाभारा जेमतेम 8 बाय 12 फुटाचा असून त्यात असा यज्ञ होताना आजूबाजूस थांबणे याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. होम झाला त्याआधी काही महिने चोळापा निर्वतले होते, पण बाकीचे सारे सेवेकरी, भक्तजन, साधूगण थक्क होऊन हा प्रसंग अनुभवत होते. कितीतर वेळ हा अग्नी धगधगतच होता. रात्री हळूहळू ती जागा थंड होत गेली. कोटी सूर्यासमान प्रदीप्त भासणारी ती श्रींची दिव्य मूर्ती पाहून साऱ्या दर्शनार्थींचे शरीर थरथरत होते. रुद्रस्वामींचा अभिमान बाळगणारी मंडळी तोंडातून एक शब्दही न काढता भिंतीवरच्या चित्राप्रमाणे थिजून गेले होते. मठाबाहेरच्या मुख्य दरवाजातून डोकावून बघत होते. पहाटेच महाराजांनी भुजंगा सेवेकऱ्यांना पिंडीवर जमा असलेले भस्म काढून ती सारी जागा साफ करण्याची आज्ञा केली. तेव्हा तेथे काही शिल्लक तरी असेल का असेच सर्वांना वाटले. ठाकूरदास बुवा काय किंवा बावडेकर बुवा सारे थक्क झाले होते आणि या अघटित घटनेने विचारातही पडले होते. भुजंगा हे लिंगायत शिव असल्याने त्यांनी काळजीपूर्वक सारे भस्म गोळा केले. गर्भगृह पुसून स्वच्छ केला. आतील शिवपिंड पूर्वीपेक्षाही उजळली होती. ती पाहून आनंदाने यथासांग पूजार्चा केली. विरोधकांनी संस्थानात तक्रार केली. तिथून काही शिपाई आले, पण त्यांना आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही. त्यामुळे विरोधकांची पळापळ झाली. या प्रसंगाला त्या स्थानाच्या अनुयायांनी चुकीच्या अर्थाने घेतले. त्याची गरज नव्हती. श्री स्वामी हेच शिव आहेत, त्यामुळे त्या देव रूपाने काहीही केले तरी त्यांना मानवी नियम लावता येणार नाहीत. शेवटी केव्हा तरी किलमिशे दूर झाली. मठात श्री स्वामी महाराजांच्या पादुका आणून ठेवण्यात आल्या. विचित्र चर्चा नकोत म्हणून कदाचित त्या रुद्रस्वामींच्या समाधीवर आतल्या बाजूस ठेवण्यात आल्या. गर्भगृहाच्या वरवरच्या बाजूस दिसणाऱ्या चौथऱ्यावर रुद्रस्वामींचा मुखवटा व अन्य नित्य पूजेतील देववस्तू आहेत. त्याच्या मागे थोडीशी मोकळी जागा आहे. तिथे श्री स्वामी महाराजांच्या चरणपादुका स्थापित झाल्यात.
असे मठाच्या व्यवस्थापकांनी सांगितले. तेव्हाही एक कुणाची विशेष माहिती नसलेली गोष्ट समजल्याने खूप आनंद झाला. त्यामुळे मागच्या बाजूच्या खबदाडीमध्ये कॅमेरा टाकून छायाचित्र घेतले. तेव्हा श्रींच्या पाषाणातील चरणपादुकाचे दर्शन घडले. समाधीच्या दर्शनी बाजूस ज्या शिवपिंडावर श्री स्वामी राजगुरूंनी होम केला ते शिवलिंग काढून टाकावे असा काही कर्मठ मंडळींनी आग्रह धरल्याने पुढे ते बाजूला ठेवण्यात आले. साधारण कृष्णवर्णीय रंगाच्या या शिवबाणाला श्री स्वामींनी केलेल्या अग्निहोमानंतर तेजस्वी तांबूस रंग चढला. महाराजांनी या शिवबाणास हातात धरले होते. त्यांच्या दिव्य स्पर्शाने शिवबाणावर 5ही बोटे उमटली आहेत. मात्र कर्मठ मंडळींनी जंगम साधूच्या समाधीवर श्रींनी केलेला होम रुजला नव्हता. त्यामुळे मूळ शिवबाण बाजूला ठेवून अन्य शिवबाणाची व्यवस्थापना झाली. कित्येक दशकापूर्वीची घटना आहे. श्री गुरुमंदिराचे अधिपती गजानन महाराज हे आपले बालमित्र व नंतर त्यांचे सेवेकरी भक्त बनलेले होळकर यांच्या समेत या दिव्य शिवबाणाच्या दर्शनार्थ गेले. तेव्हा या मठामध्ये तो पवित्र शिवबाण बाजूस ठेवला असल्याचे पाहून ते चकित झाले. नंतर श्री गुरुमंदिरात परतल्यावर त्यांनी होळकर यांना सांगितले की रुद्रस्वामींच्या मठात जाऊन श्रींनी ज्यावर होम केला होता तो शिवबाण मागून घ्यावा. त्या जागी आपण दुसरा शिवबाण त्यांना देऊ शकतो. त्याप्रमाणे होळकरांनी जंगम मठामध्ये जाऊन योग्य शब्दात निवेदन केले. तो शिवबाण मिळवला व श्री गुरुमंदिरात आणून गाभाऱ्यामध्ये त्याची नित्यपूजा अर्चा सुरू करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात मात्र बुधवार पेठेतील मठातील काही पुजाऱ्यांनी श्री स्वामींनी होम ज्यावर केला होता ते शिवलिंग हुन्नूर रोडवर अक्कलकोटपासून 4 किमी व चांदोड यांच्या शेतात असल्याचा प्रचार सुरू केला. सुरुवातीच्या अक्कलकोट पुस्तकाच्या आवृत्तीत त्याबद्दल माहितीही दिली. चांदोडच्या शेतातल्या एका भल्या मोठ्या विहिरीजवळ ही शिवपिंड असून ती मुळात बुधवार पेठेतल्या मठाच्या वरच्या बाजूस अक्कलकोट एसटी स्टँडच्या जवळच्या मल्लिकार्जुन मंदिरात होती. कदाचित मल्लिकार्जुन मंदिरातील सध्याच्या शिवपिंडीच्या आधीच ती पिंड असावी. बऱ्याच स्वामी भक्तांना बुधवार पेठेतल्या मठाजवळच्या जंगम मठातील शिवपिंडीवर होम झाल्याची हकीकत माहीत असल्यामुळे ते गैरसमजाने मल्लिकार्जुन मंदिरात जातात. मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे जंगम मठ नव्हे याचा कोणीच विचार केलेला नाही. बहुतेक जण आजही हे समजून घेत नाहीत. काही लिंगायत मंडळींनी ही मंदिरात इतरत्र असलेली शिवपिंड भूमीमध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी एका लिंगायत स्त्रीने ही आपली जागा निश्चित केली. परंतु असे कृत्य केल्यावर त्या स्त्रीला खूप त्रास होऊ लागला. तिने आपल्या जमिनीतील हा थोडासा हिस्सा विकून टाकण्याचा निर्णय घेतला. हन्नूर रोडवरच्या रस्त्याला लागून असलेली ही जमीन चांदोडने विकत घेतली. त्यानंतर काही अजब लीला घडून काही दिवसांनी ती भूमिगत पिंड जमिनीतून बाहेर वर आली. तेव्हा एकूण प्रकार सर्वांच्या लक्षात आला. 1 जानेवारी 1960 साली या शिवपिंडीची पुनर्स्थापना शेतातल्या विहिरीवर करण्यात आली. मात्र या शिवपिंडीच्या अभिषेकासाठी पेठेतल्या मठातील कुणी एक पुजारी काही स्वामी भक्तास जंगम मठातले शिवलिंग दाखवतो असे सांगून तिथे गेले असता असंख्य भुंग्यांनी तो परिसर भणभणून त्यांना पळवून लावले. ही घटना समजल्यावर ज्या शिवलिंगावर होम झाला त्या शिवपिंडीच्या स्थाननिश्चितीचा गोंधळ श्री स्वामी महाराजांनी एकदाचा संपविला. तो जंगम मठातला पवित्र शिवबाण श्री गुरुमंदिरात आणून ठेवणाऱ्या होळकर काकांनी झालेल्या चर्चेनंतर श्री गजानन महाराजांच्या सानिध्यात 50-60 वर्षे राहिलेल्या काकांनी अनासाये सोलापुरात भेट घेतली. होळकर काका हे गुरुमंदिरचे जुने सेवेकरी असल्याने त्यांची भेट घेताच पहिल्या प्रथम हाच प्रश्न विचारला आणि त्यांनी या सर्व प्रकरणातील पडदा दूर केला. एक प्रकारे काही कर्मठ मंडळींच्या वर्तनाने इतके पवित्र लिंग जर बदलले जाऊ शकते तर श्री स्वामींच्या पादुकांची काय होईल, म्हणून त्या दगडी पाषाणातील पादुका चौथऱ्याच्या खाली मागच्या बाजूने ठेवण्यात आल्या आहेत.
जंगम रुद्रस्वामींची ही समाधी पेठेतल्या श्री स्वामी मठासमोर खालच्या अंगास डावीकडे काही घरे सोडून पूर्वाभिमुख स्थित आहे. महाराजांच्या होमानंतर छताचा एक तुकडा भंगला तेही आपण पाहू शकता. येथेच एक भुयार आहे. ते भुयार पेठेतल्या मठामध्ये ब्रह्मानंद गुफेत आतमध्ये उघडते असे म्हणतात. यात तथ्य किती हा प्रश्नच आहे. येथे एक वाट उघडी दिसते, त्यामुळे भुयाराचा मार्ग आहे हे निश्चित. कदाचित रुद्रस्वामींची ही संजीवन समाधी असल्याने त्यांनी या वाटेने खाली समाधीत प्रवेश केला असावे. हे त्यांच्या समाधी गुफेचे द्वार असावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.